आमदार रोहित पवार यांच्यासह किशोरी पेडणेकर यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे। 24 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश आहेत, तर 25 जानेवारीला पेडणेकरांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले। तर आता महाविकास आघाडीमधील 2 नेत्यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे। ते नेते ईडीच्या रडारवर असल्याचं बघायला मिळत आहे। यावरती ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण ऐकूयात। सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणारा विरोधी पक्ष संपवून टाकण्याचं राजकारण भाजपाने ज्या पद्धतीने केलंय, हे राजकारण म्हणजे अगर तू मेरी नहीं हो सकती तो किसी और की नहीं हो सकती या न्यायाने हे राजकारण चालू आहे, ज्याचं द्योतक म्हणून जनता न्यायालयाच्या नंतर ज्या लागोपाठ मॅरेथॉन कारवाया चालू आहेत। आधी सूरज चव्हाण, मग राजन साळवी, रवींद्र वायकर, सकाळी रोहित पवार, आता किशोरी पेडणेकर, ह्या सगळ्या जर कारवाया बघितल्या तर आमच्या सोबत आला तर आम्ही तुम्हाला स्वच्छ करू, पवित्र करू, शुद्ध करू, पण भाजप व्यतिरिक्त इतर कुठे राहिला तर आम्ही तुमचं सामाजिक आणि राजकीय आयुष्य संपवून टाकू। हा जणू काही सूडबुद्धीच्या राजकारणाचा विडा भाजपाने उचलला आहे। तर आपण बघतोय महाविकास आघाडीतील 2 नेत्यांना खरं तर ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे। आमदार रोहित पवार यांच्यासह किशोरी पेडणेकर यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे। ईडीने बोलवलं, आम्ही सहकार्य केलं, आम्हाला जे कागदपत्र मागितले आम्ही तेही दिले सगळं। त्यामुळे अजून तरी न येता तुमच्यापर्यंत पोहोचली म्हणून जर तुम्ही ती दाखवणार असाल तर मला वाटतं योग्य नाही, कारण त्याच्याबद्दलचं माझ्या घरूनही मला कुठलाही फोन आला नाही आणि मला माहिती नाही आली तर नक्की यंत्रणा आहे म्हणून सहकार्य करू। पण जे काही चित्र राज्यात देशात चाललंय ते नागरिक बाकी सगळे ओळखून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।